ना कसे सर्वजण मजेतच असतात हो की नाही. प्रत्येक घरामध्ये नात्यामध्ये प्रॉब्लेम हा आहेच हो की नाही. आणि प्रॉब्लेमशिवाय हे नाही जीवन नाही माहिती का. कुठे पण एक घर तुम्हाला असं सापडणार नाही की ज्या घरामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. मुलांची लग्न झाली, कुटुंब निर्माण झाल्याच्या नंतर सगळेच काही एका स्वभावाचे नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. कोणाचा रागिष्ट असतो, कोणाचा सहनशील असतो, कोणाचा हेकेखोर असतो, अहंकार असतो आणि काही काहींचा भांडणं लावून देणारा असतो हो की नाही. तर असं असतं त्यामुळं आणि काही काही लोक सांगितले तरी ऐकत नाहीत, म्हणून नुकसान होतं आणि मग घरातल्यांना सर्वांना ते भोगावं लागतं. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम हे आपल्या आईवडिलांना, आपल्या सासू-सासऱ्यांना, आपल्या जवळच्या नवऱ्याला, बायकोला ह्यांना शेअर करा. तुम्ही काय करता, उठसूट एखाद्या व्यक्तीला सांगता. त्या व्यक्तीला त्याचं काही नसतं. ती फक्त ऐकून घेते. "हो, असं का? हो, हो, हो." आणि मग थोड्या वेळाने ती म्हणते, "अगं सध्या मी कामात आहे. मी नंतर करू का फोन?" हो की नाही? आणि मग ती फोन आपला ठेवून टाकते आणि ती तिच्या कामाला लागते. तिला काही इंटरेस्ट नसतो आणि तिला त्याच्यामध्ये काही वाटतही नसतं. उलट ती फोन ठेवताना म्हणते, "बरं झालं, चांगलं झालं." हो की नाही? असंच व्हायला पाहिजे होतं हिच्याबरोबर. असं बोलून ते फोन ठेवतात आणि कालांतरी म्हणतात, "अगो," म्हणून आपण त्यांना विचारलं, "अगं तू फोन करणार होती ना?" "अगो नाही गो, खूप कामं होती, विसरून गेले मी." असं असतं. त्यामुळं असल्या लोकांना जवळ करायचं नसतं माहिती आहे. त्यापेक्षा तुम्ही एखाद्या काउन्सिलरला सांगा, की "बघा माझ्या आयुष्यात असा प्रॉब्लेम आहे, त्याला पैसे द्या. त्याला सांगा, ह्याच्यातून काय सोल्युशन निघणार." तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. पण कुठलीच व्यक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार नाही. आई-वडील, सासू-सासरे, नवरा, बायको हेच लोकं आपली असतात. बाकी कोणी नसतं, माहिती का? त्यामुळं आपल्या घरातली काही प्रॉब्लेम असतील ती आपण इतरांना सांगत नाही बसायचं. फोन घ्यायचा, फोन आहे म्हणून. "अगं बघ ना असं झालं." "हां का? हो का? हो का?" असं म्हणून ते फोन ठेवून टाकतात. माहिती आहे का? मूर्ख लोकांना कधीच काही सांगायचं नसतं. त्यांच्याच घरातले प्रॉब्लेम त्यांना सोडवता येत नाही. ते दुसऱ्याचे काय सोडवणार?